इचलकरंजी शहराचे पाणी रोखण्यासंदर्भात होत असलेल्या वक्तव्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी बंद असलेल्या प्रोसेस उद्योगांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटासह नागरिक व कामगारांच्या विविध प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं। मनसेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक प्रोसेस उद्योग बंद आहेत। त्यामुळे वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशा परिस्थितीत शहराचे पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता व सामाजिक तणाव निर्माण होत आहे। यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी हा विषय गंभीर असल्याचं सांगत प्रशासन याकडे लक्ष देत असून योग्य ती दखल घेतली जाईल असं आश्वासन दिलं। मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी सांगितलं की पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी ही शहरातील नागरिकांची भूमिका आहे। मात्र प्रदूषण मुक्तीच्या नावाखाली उद्योग, कामगार आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरणं योग्य नाही। संबंधित यंत्रणांनी वेळेत प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असं त्यांनी स्पष्ट केलं। मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी शहराचे पाणी रोखण्यासंदर्भात वक्तव्य करून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। 4 लाख नागरिकांच्या पाणी प्रश्नाशी खेळ करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, मनोहर जोशी, महेश शेंडे, प्रमोद परीट, विनायक मुसळे, रोहित कोटकर, नितीन कटके, अभिषेक सारडा, सौरभ सकपाळ, सूरज बेलेकर, ऋषिकेश मराठे, अनिल झाडबुके, रमेश पसलादी, अतुल जाधव, नरेंद्र गोंदकर, रसिका साळुंखे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।